आज महाअष्टमी म्हणजेच दुर्गा अष्टमी। आज दुर्गा देवीला तिच्या चरणावरती कुंकुमार्चन करावं किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावं, कारण आजची कुंकुमार्चनची सेवा खूप प्रभावी असते आणि हे कुंकू आपण वर्षभर वापरलं पाहिजे। म्हणजे आपल्या कपाळी आणि प्रत्येकाला घरामध्ये लावलं पाहिजे, कारण तो देवीचा आशीर्वाद असतो। तर कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही 16 वेळेस नवार 9 मंत्र, 16 वेळेस श्रीसूक्त पण म्हणू शकता, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करून कुंकुमार्चन करावं। कुंकुमार्चन करताना मधली 2 बोटे आणि अंगठा याचा उपयोग करून आपल्याला देवीच्या श्रीयंत्रावर किंवा चरणावर कुंकुमार्चन करायचं आहे। आणि हे कुंकू उद्या नवमीला जेव्हा आपण घट हलवतो त्यावेळेस आपल्या एखाद्या बगव्यामध्ये जे आपण वापरतो लावण्यासाठी, कारण परत ते देवाला वापरायचं नसतं, ते आपण आपल्यासाठी आपली ऊर्जा वाढण्यासाठी त्याला हे केलेलं असते, कुंकुमार्चन केलेलं असते, म्हणून ते फक्त आपणच वापरायचं आणि ते वर्षभर वापरायचं। म्हणजे त्याची ऊर्जा जी असते ती आपल्याला अजून तेजस्वी बनवते। म्हणजे आपल्या कपाळाला जर तो टिळा लागला तर ते प्रसन्नतेचं आपल्याला म्हणजे जास्त फील होईल आणि सौभाग्य वृद्धीसाठी पण हे खूप म्हणजे खूप शुभ मानलं गेलेलं आहे। सौभाग्य वृद्धीसाठी जेव्हा आपण स्नान झाल्याच्या नंतर कुंकू लावतो तर तेव्हा सौभाग्यवती स्त्रियांनी सोन्याचं बगवं रुपयाचं झाकण माझ्या कुंकवाला नारायण राखण असं म्हणून कुंकू लावावं आणि तेव्हा मग खूप प्रसन्न वाटते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।